नमस्कार सज्जन हो. आज एक वेगळा व्हिडिओ तयार करीत आहे. विषय आहे माझे गुरु, माझे शिक्षक. झाले आत्ता 69 वर्ष पूर्ण झाली. थोडंसं सिंहावलोकन मागे वळून कृतज्ञता म्हणून मला ज्या ज्या लोकांनी काही शिकवण्याचा प्रयत्न केला, संस्कार करण्याचा प्रयत्न केला आणि ज्यांच्याकडून काही घेण्यासारखे गुण निश्चितच होते, आता ते मला घेता आलेत की नाही ही गोष्ट वेगळी. अशा मंडळींचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करतो, आठवण करतो आणि त्यासाठी थोडासा पूर्वायुष्यात डोकावण्याचा प्रयत्न करतो. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. तस्मै श्रीगुरवे नमः. माझं नाव धोंडू भगवान सातवळेकर. आज बोलणार आहे माझ्या गुरूंबद्दल, शिक्षकांबद्दल, जे आपल्या डोळ्यात ज्ञानरूपी अंजन घालतात, ज्यांच्यामुळे आपलं अज्ञान नाहीसं होतं. अज्ञानरूपी अंधारातून आपण ज्यांच्यामुळे बाहेर पडतो, उजेडात येतो, असे आपले शिक्षक, आपले गुरु, त्यांना आपण कधीसुद्धा विसरता कामा नये. भगवान दत्तात्रेयांनी आपल्याला माहिती आहे 24 गुरु केले. जो जो जयाचा घेतला गुण, तो म्या गुरु केला जाणं, असं प्रत्यक्ष दत्तात्रेयाने लिहून ठेवलेलं आहे. ज्याला शिकण्याची इच्छा आहे ना, ज्ञान प्राप्त करून घेण्याची इच्छा असते, असा मनुष्य प्रत्येक माणसाकडून, प्रत्येक घटनेतून काही ना काही शिकतो. माझे पहिले गुरु अर्थातच आई वडील. माझे वडील म्हणजेच भगवान श्रीकृष्ण सातवळेकर. मुंजीबंधन संस्काराच्या वेळी गायत्री मंत्राचा उपदेश वडिलांनी करायचा असतो. वडील हे पहिले गुरु, सर्वार्थानं पहिले गुरु. आणि गायत्री मंत्र म्हणजे सूर्याची उपासना, तेजाची उपासना. तेज या शब्दाचा व्यापक अर्थ घ्यायला हवा. तेज प्राप्त होतं सत्वगुणामुळे आणि सात्विकता या शब्दाचा अर्थ आहे सरळपणा. आता सरळपणा म्हणजे काय? सरळ आहे, वाकडं नसणं म्हणजे सरळ असणं. कैलासवासी नानांनी सरळ वागायला शिकवलं. कुसंगत अजिबात लागू दिली नाही. दुर्जनांची संगत कशी सावध राहून करावीच लागते, पण तरीसुद्धा सावध राहून करायची हे शिकवलं. कारण दुर्जन हे स्वतःच्या खर्चानं चांगल्या मुलांना व्यसन लावतात. अशा तथाकथित मित्रांपासून सावध राहायला शिकवलं. नाना एकदा म्हणाले होते, मोठं महत्त्वाचं वाक्य आहे, तू कर असं मी तुला जे सांगतो, तू कर असं मी जे काही तुला सांगतो ते तू नाही केलंस तरी चालेल. तू कर असं मी जे काही तुला सांगतो ते तू नाही केलंस तरी चालेल. पण जे तू करू नकोस असं मी तुला सांगतो, तू जे करू नकोस असं मी तुला सांगतो, ते मात्र अजिबात कधीही करू नकोस. हा नानांचा विशेष उपदेश होता. नाना म्हणत, मनुष्य जन्माला आला तरी समाजाची गरज लागते, मरण पावला तरीसुद्धा समाजाची गरजच लागते. आपला हात सैल ठेवला आणि जीभ गोड असली की आपली कामं सोपी होतात, असं आमचे नाना रोज म्हणत. आम्हाला कामगार नेहमी हवे असत आणि अशा या गुणामुळे नानांना कधीही वाडीत कामगारांच्या वस्तीत जावं लागलं नाही. केवळ निरोप पाठवला की गडी माणसं हवी तेवढी येत असत. त्या काळात खेडेगावातून नदीवर साकव होते. साकव म्हणजे काय? नदीवर
पोफळी टाकतात. पोफळी म्हणजे सुपारीची मेलेली झाडं. त्यावरून पोफळीच्याच कांबी आडव्या बांधतात आणि त्यावरून माणसं पलीकडे जात असतात. नानांनी सांगून ठेवलं होतं, हे बघ, पावसाळ्यात कांबी बुडबुडीत होतात. साकवावरून जाताना चपला हातात घ्यायच्या. साकवावर छत्री उघडायची नाही. छत्रीत वारा भरतो. मनुष्य छत्रीसह उडून जाऊ शकतो. दसरा हा सण मागे पडेपर्यंत नदीत उतरायचं नाही. आपल्या गावात जरी पाऊस पडत नसला तरी वर कोणत्या तरी गावात पाऊस पडत असतो आणि अचानक पूर येऊ शकतो. हे अनुभवाचे बोल होते. असे अनेक वेळा घडलेलं होतं. माणसं अडकली होती. कोणत्या ना कोणत्या कारणासाठी घरातून पनडीवर जायचं असेल, म्हणजे बाथरूमला जायचं असेल, तर जाताना 1-2 घासण्यासाठी ठेवलेली भांडी खाली न्यावी आणि वर येतानासुद्धा घासलेली आपल्याला जमतील तेवढी भांडी वर आणावीत. आपली खेप वाया घालवू नये असं नानांनी सांगून ठेवलं होतं. या साध्या साध्या गोष्टी वाटतात, पण शिकवल्या नाहीत तर सगळ्यांना आपोआप उत्स्फूर्तपणे येतातच असं नाही. आणि ही सांगण्याची जबाबदारी आईवडिलांची असते. असे आईवडीलच आदर्श पालक असू शकतात. रोप लावलं म्हणजे झालं नाही, त्याला वळण द्यावं लागतं, सावली द्यावी लागते. नाना पहाटे 4 वाजता उठत आणि सरळ कामाला सुरुवात करीत. रॉकेलचा दिवा लावायचा आणि त्या जेमतेम उजेडात सुपारी सोलायला, पोफळं सलपटायला सुरुवात करायची. पहाटे 4 वाजल्यापासून सकाळी 8-9 वाजेपर्यंत जेवढं काम आमचे नाना हातावेगळं करीत, तेवढंच काम करण्यासाठी आता कितीतरी गडी माणसं लागतात. अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज मेक्स ए मॅन हेल्दी, वेल्दी अँड वाईज. हे नानांचं आवडतं वाक्य होतं. नानांचं एक मार्मिक सांगणं होतं, आपल्याला सापांच्या विळख्यात जगायचं आहे. जो स्वतःचं संरक्षण करू शकतो तो अनेकांचा शत्रू ठरतो. केवळ आपल्या मुलाची मान 4 चौघात खाली होऊ नये म्हणून नानांनी माझ्यासाठी अनेक शिक्षकांची योजना केली होती. उत्तम संस्कार व्हावेत यासाठी पंचतंत्र, इसापनीती असे बोधकथा संग्रह, नवनीत, भक्तिमार्ग प्रदीप यासारखी अमूल्य पुस्तकं घरात बाळगली होती. बाळगली होती म्हणजे काय? नुसती संग्रहात नव्हती ठेवली. लहान मुलाचं वात्सल्यानं, आपलेपणानं, मायेनं, जिव्हाळ्यानं संगोपन करावं तशी ती लहान बाळासारखी बाळगली होती. अजूनही ती पुस्तकं मी जपून ठेवली आहेत. त्या काळात आमच्या घरी केसरी येत असे. केसरीला विशेष प्रतिष्ठा होती. नाना सांगत, एक गोष्ट सांगत नाना, आमच्या आजीनं बैलांना घालण्यासाठी तिळाचे लाडू दिले होते गड्यांकडे करून. तिळाचे लाडू बैलांना घालण्यासाठी, जोतासाठी बैल होते, ते त्याने स्वतःच्या बैलांना घरी नेऊन खायला घातले होते. रोज थोडे थोडे लाडू घ्यायचे आणि आपल्या घरी न्यायचे आणि आम्ही समजत होतो की तो आमच्या बैलांना खायला घालत असे. ही गोष्ट पुढे नेहमी सांगण्याचा हेतू काय होता? कुणावर किती विश्वास ठेवायचा, कसा ठेवायचा? बरं, ठेवायला तर लागतोच, पण ज्याच्यावर विश्वास ठेवायचा तोच मनुष्य घात करू शकतो, दुसरा करीतच नाही. नानांकडून सगळ्याच गोष्टी शिकण्यासारख्या होत्या. एक पाय मधुमेहामुळे काढलेला होता तरीसुद्धा आग्रात जाऊन ते स्टूलावर बसत, जवळचं रान उपटून टाकत असत. सगळ्या कामगारावर लक्ष ठेवीत आणि अगदी पावसात सुद्धा भात शेतीत जाऊन भाताची रोपं उपटून आणून पेंढ्या बांधत. काय घेण्यासारखं यात? गुरु म्हणून प्रतिकूल परिस्थितीवर सुद्धा मात करता येते, आयुष्याला अर्थ देता येतो, ही शिकवण या कृतीनं एक पाय नसलेल्या नानांनी दिली होती. नाना कधीच हिंमत हरले नाहीत. सुपारीची शिफ्ट झेलताना, म्हणजे घड झेलताना हवेतच गोंटा सोडून द्यायचा, म्हणजे हाताला जोरदार झटका बसत नाही. अशा अनेक युक्त्या नानांनी सांगितल्या होत्या. सुपारी हवेतच गोंट्यात गुंडाळली जाते आणि निवडावी लागत नाही. नानांना
साहित्य, काव्य यात रुची होती. खेड्यातला मनुष्य आणि त्या अशा तऱ्हेची रुची असणं ही दुर्मिळ गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे पुढे तसे संस्कार घडत जातात. त्या काळात आमच्या घरी 8 दिवस नल दमयंती या विषयावर कोतापूर गावातले कैलासवासी रघुनाथ शास्त्री सातवळेकर हे येत असत आणि पुराण सांगत असत. आडिव्र म्हणून एक गाव आहे. तिथे पद्माकर कुलकर्णी नावाचे शिक्षक होते. ते हार्मोनियमपटू होते. त्यांनी त्या काळात आमच्या घरी जलतरंग वादन केलं होतं. कसलीही जाण्या येण्याची सुद्धा सोय नव्हती. पण त्या काळात असंच मोगरे नावाच्या गावातले पिलूभाऊ देवस्थळी नावाचे गृहस्थ होते. ते व्हायोलिन वाजवत असत. आमच्या नानांनी घरात चांगले संस्कार रुजावेत म्हणून व्हायोलिन वादनसुद्धा आमच्या घरी ठेवलं होतं. घरातल्या मुलावर उच्च अभिरुचीचे संस्कार करणं हेच एक शिक्षण आहे. गावात कोणीही कीर्तनकार आला, गायक आला, पंडित आले तर त्यांना घरी बोलवायचं, त्यांचा सन्मान करायचा आणि यातून विद्वानांना मान द्यायचा, मैफली कराव्यात हे संस्कार घरातून आपोआप झाले. असे संस्कार ज्यांच्यामुळे घडतात तेच गुरु. शिक्षण देता येतं मंडळी, संस्कार उचलावेच लागतात, ते उचलले जातात. संस्कार देता येत नाही, ते आपोआप उचलले जातात. मला वेदाध्ययनाची ओळख व्हावी यासाठी सुमारे 15 वर्ष गावातलेच कैलासवासी गोपाळदेव आजोबा हे येत असत. त्यांना सांगितलं होतं माझ्या वडिलांनी की तुम्हाला कुठे जायचं नसेल तेव्हा आमच्या घरी या. माझ्या मुलाला तुम्हाला काय इच्छा होईल ते शिकवा. आणि हे किती वर्ष शिकवायचं तर तुम्ही किंवा मी यापैकी एकाचं आयुष्य संपेपर्यंत हे कायमचं आमंत्रण आहे. म्हणजे हे सांगतानाच आपल्या आयुष्याची मर्यादा, या मर्यादेची जाणीवसुद्धा प्रगट केली होती. या देव आजोबांनी मला नित्यविधी, शिवमहिम्न, रुद्र, सौर, विष्णू सहस्रनाम, गीता, पवमान, उदकशांती असं बरंच काही शिकवलं. त्यांचे उच्चार शुद्ध होते, म्हणणे लयबद्ध होतं आणि ते शिष्याकडून तस्स म्हणून घेत. देव आजोबा एकदा मला म्हणाले होते, हे बघ बाळू, तुझ्या मनानं तू शुद्ध म्हणत आहेस, पण ऐकणाराला ते तसं शुद्ध ऐकू येत नाही. म्हणजेच माझे उच्चार चुकीचे होते. अशुद्ध म्हटलंस तर लोक तुला विचारतील, तुला शिकवलं कुणी. लोक तुला दोष देणार नाहीत, मला नावं ठेवतील. कसं तरी अशुद्ध म्हणू नकोस, त्याच्यापेक्षा नाही म्हटलंस तरी चालेल. शिष्यापराधे गुरोर्दंडः. 2 अक्षरांच्या मध्ये एकदा अंतर ठरवलं की त्यात बदल करायचा नाही. आणि ते गोड आवाजात छान चाल लावून श्लोक म्हणत असत. उदाहरणार्थ एक महिम्नातला श्लोक आहे, बहलरजसे विश्वोत्पत्तौ भवाय नमो नमः, प्रमहसि पदे निस्त्रैगुण्ये शिवाय नमो नमः, जनसुखकृते सत्वोद्रिक्तौ मृडाय नमो नमः, प्रबलतमसे तत्संहारे हराय नमो नमः. एखाद्या गायकासारखं छान शिकवत असत. आजोबांना जिथे जिथे बोलावलेलं असेल तिथे ते 5 मिनटं आधी पोहोचत आणि काम पूर्ण झालं की लगेच निघत असत. कुणाची निंदा नाही, स्तुती नाही आणि त्यांच्या एकंदर म्हणण्यात आरडाओरडा अजिबात नसे. ते सगळं जे काही म्हणत ते करणं मधुर असे, ऐकत राहावं असं वाटत असे. आता शाळेतल्या माझ्या मास्तरांबद्दल सांगतो. त्या काळात सर नव्हते, मग गुरुजी, गुरुजी पण नव्हते, तर सरळ सरळ मास्तर होते.
मला आठवतात पहिल्यांदा त्या आमच्या रायकरबाई. मी पहिलीत होतो आणि त्यावेळी एक विचित्र असं चित्र काढलं होतं. काय हो त्यावेळी वह्या नव्हत्या, पुस्तकं नव्हती, पेन्सिली नव्हत्या, रंगीत खडू नव्हते, रंगपेट्या नव्हत्या, कंपास पेट्या नव्हत्या धड. अशा त्यावेळी मी काढलेलं चित्र आणि त्याने बघून मला शाबासकी मिळाली होती, विशेष शाबासकी दिली होती. माझ्या अजूनही लक्षात आहे. शाळेत गेल्यावर पहिल्या दिवशी मास्तरांना साष्टांग नमस्कार करायचा असं मला वडिलांनी सांगून ठेवलं होतं. आज मी 68-69व्या वर्षीसुद्धा नवीन काही कला विद्या शिकण्याचा प्रयत्न करतो आणि नवीन गुरुजींकडे गेलो की नवीन शिक्षकांना पहिल्या दिवशी साष्टांग नमस्कार घालतो. नंतर आठवतात ते आमचे कोरगावकर मास्तर. आमच्या प्राथमिक शाळेत ना 7-8 मास्तर होते. गजबजलेली शाळा असे. कोरगावकर मास्तरांची मला शिकवणी होती. साखळकर, पणशीकर हे मास्तरसुद्धा घरी येऊन शिकवीत. माझ्या वडिलांनी एवढी सोय केलेली होती की शाळेतून आल्यानंतर पुन्हा शाळेत जाईपर्यंत मधल्या वेळातसुद्धा शिक्षक घरी येऊन शिकवत असत. या कोरगावकर मास्तरांनी वर्गात शिकवलेली एक कविता अजूनसुद्धा लक्षात आहे. रांगडा आवाज पण भावपूर्ण आणि फारच परिणामकारक शिकवली होती. केवढे हे क्रौर्य नावाची ती कविता. क्षणोक्षणी पडे उठे परिबळे उडे बापडी. पुष्कळाला लक्षात असेल. अशा तऱ्हेने शिकवल्या त्या कविता, मनापासून शिकवल्या, मुलांनी शिकाव्या अशा इच्छेतून शिक्षकाचा पेशा स्वीकारलेल्या या गुरुजींनी शिकवलेल्या कविता, धडे. आमच्या गावात एक वयोवृद्ध शिक्षक होते, निवृत्त शहाणे मास्तर. त्या काळात पुण्यात एकमेव प्राथमिक शिक्षकांसाठीचं ट्रेनिंग स्कूल होतं. शहाणे मास्तर या स्कूलमध्ये पहिल्या क्रमांकानं उत्तीर्ण झाले होते. त्या शहाणे मास्तरांकडे मी गणित शिकण्यासाठी थोडे दिवस जात होतो, पण मला गणिताची गोडी काही ते लावू शकले नाहीत. आता राजापूर हायस्कूलमध्ये पळसुले मास्तरांकडे मी काही वर्ष दर आठवड्याला अगदी खास इंग्रजी शिकण्यासाठी जात होतो. रविवार शनिवार असं रोज 1 तासभर शिकवत. महिन्याला फी 20 रुपये. मास्तरांनी मला तरखडकर भाषांतर पाठ ही माला शिकवली होती. कॉलेज लेसन्स इन इंग्लिश ट्रान्सलेशन शिकवलं होतं. आणि गंमत अशी, या पुस्तकात एक प्रकरण असं होतं, ऊन आणि ता अंत्याक्षरी वाक्ये म्हणजे करीत असता, करून अशा अर्थाच्या वाक्यांचं इंग्रजीत भाषांतर कसं करावं ही सविस्तर माहिती होती. पूर्ण एक प्रकरण डायरेक्ट आणि इनडायरेक्ट या विषयावर होतं आणि पूर्ण विषय समजावून दिल्यानंतर नोंद केली होती. जरी आम्ही हे सर्व शिकवलं असलं तरी नेहमी डायरेक्ट पद्धतीनंच लिहावं किंवा बोलावं. वाक्यरचना सरळच असायला हवी. माझ्या हातून काम केले गेले असं न लिहिता मी काम केलं असंच लिहावं अशी विशेष सूचना दिली होती. नो आणि नॉट या 2 शब्दांच्या अर्थामधला फरक शिकवला होता. नो हे विशेषण आहे आणि नॉट हे क्रियाविशेषण आहे. आणि पद्धतशीर शिकवल्यामुळे अजूनही त्या पुस्तकातल्या त्या ओळी डोळ्यासमोर दिसत आहेत. एकदा काय झालं, भालावली गाव आमच्याजवळ आहे, तिथे वसंतपाध्ये यांच्या घरी भजनासाठी मी पेटी वाजवायला गेलो होतो. नंतर आमचे बाळूकाका नवरे यांनी मला पेटीबद्दल काहीतरी विचारलं. अर्थात मला काहीच सांगता आलं नाही. तेव्हा बाळूकाका नवरे म्हणाले, हे बघ, उद्यापासून पेटी वाजवणं बंद कर. मी घाबरलो. नाहीतर रीतसर गुरुकडे जा, आंधळं वाजवायचं नाही, लक्षात ठेव. हे बाळूकाका लाडू पण देत असत आणि धम्मक लाडू पण देत असत. असं प्रेम पण होतं आणि धाक होता, दरारा होता. मी दुसऱ्या दिवशी राजापूर हायस्कूलमध्ये त्या काळी मास्तर होते, संगीत शिक्षक बेडेकर, त्यांना भेटलो. त्यांनी शिकवायचं मान्य केलं. आणि बाळूकाकांचं म्हणणं असं होतं की काय वाजवत आहे हे दुसऱ्याला सांगता यायला हवं, म्हणजेच स्वतःला आधी समजायला हवं, मी काय गातोय, काय वाजवतोय, कशासाठी गातोय. मी दर आठवड्याला बेडेकर मास्तरांकडे जायला लागलो. काही वर्ष मास्तरांनी खरोखरच
अगदी मनापासून शिकवलं आणि जरासुद्धा फी घेतली नाही. म्हणजे बाळूकाका नवरे या तऱ्हेनं माझे गुरु झाले. तबला सुरात जुळवावा तर आमच्या बाळूकाकांनीच. अजूनही मी तबला लावून थाप मारली की अनेकदा श्रोत्यांना बाळूकाकांचा भास होतो. 2013 या सुमाराला आम्ही राजापूरला सिंधुदुर्गातले अजित गोसावी यांचा संगीत क्लास सुरू झाला होता. तिथे जायला सुरुवात केली. पण तो क्लास फार दिवस चालला नाही आणि 17 आम्ही पुण्याला आलो. इथे मला सुप्रसिद्ध तबला शिक्षक श्री अशोकजी होळकर सर देवासारखे भेटले, देवासारखे. त्यांच्याकडे मी तबला शिकतो. ते तबला शिकवतातच नव्हे, मला सगळीकडेच पेटीसाद करण्यासाठी स्वतःच्या गाडीवरून घेऊन जातात. इथे एक उंडरी गाव आहे. तिथे विकास भावे पंडितजी यांच्याकडे मी रीतसर गायन शिकतोय. फारच छान शिकवतात. ते स्वतः उत्तम तबलावादकसुद्धा आहेत. भावे सरांनीसुद्धा मला फी नाही सांगितली. तुम्ही म्हणाले आपणहून द्याल तेवढी फी मला पुरेल. आणि माझ्या गळ्याची जात लक्षात घेऊन मंद्र काळी 5 ही पट्टी मला त्यांनी कायम ठेवायला सांगितली. हे झालं वेगवेगळ्या कला विद्या यातल्या गुरूंबद्दल, शिक्षकांबद्दल. पण सगळी शास्त्र जरी अवगत असली तरी व्यवहारशास्त्र कळत नसेल तर सगळं व्यर्थ आहे हो. आणि हे व्यवहारशास्त्र शिकावं आमच्या कामगारांकडून, गड्या माणसांकडून. म्हणजे काय? आमचे नाना नेहमी म्हणत असत, गडी सकाळी जितक्या उत्साहात असतात कामावर येतात तेव्हा, तेवढेच संध्याकाळी घरी जातानासुद्धा मजेत असतात, दमलेले नसतात. कारण ते तितपतच काम करतात. अहो सरळ आहे, त्यांचं हातावर पोट असतं, त्यांना दमून आजारी पडून चालणार नाही. त्यामुळे हैराण व्हायला होणार नाही असंच काम ते करीत असतात. दुसऱ्या दिवशी त्यांना कामावर जायचं असतं आणि या उलट ब्राह्मण हा सकाळीच भरपूर काम करतो, दमतो, 2-3 तासात आंघोळीला जातो, पूजा करतो, जेवतो, गाढ झोपतो आणि पुढचे 2 दिवस आता झेपत नाही म्हणून आणखीन विश्रांती घेतो. आपली सगळी ऊर्जा, ताकद, पैसे एकदम एकाच ठिकाणी एकाच वेळी खर्च करू नये. हे शिक्षण या गुरूंकडून घ्यायला हवं. दमून चालत नाही. कामगार हे काम करताना विश्रांती घेत असतात. त्यांची ऊर्जा ते शिल्लक ठेवत असतात. सकाळी मालकाच्या घरी आले, आता गंमतच सांगतो की सुरुवातीला पान सुपारी होते, आता येतो चहा, परत एकदा पान सुपारी. चहा झाल्यावर पान सुपारी हवीच. मग हत्यारं घेऊन कामाच्या जागी जायचं. आता आठवण होते, अरे पाणी नाही आणलं. एक गडी परत घरी जाऊन पाणी आणतो. सगळे तोपर्यंत बसलेलेच, काम नाही करायचं. आता कामाचं पलान म्हणजे काय? पलान म्हणजे प्लॅनिंग. नंतर हत्यारांचे दांडे तपासायचे, बरोबर आहे, नवे घालायचे. आता कामाला सुरुवात. मग एक सांगतो ह्या हत्याराला धार नाही, त्या हत्याराला धार नाही. काका आधी कधी, आता राजापूरला कधी जाणार? तेव्हा मग लोहाराकडे जा, सगळे हत्यारं पाजळून घेऊन या. ही असली हत्यारं काय उपयोगाची नाहीत. तोपर्यंत 11चा चहा येतो. परत पान सुपारी. काम अर्थात बंद. थोडंसं काम करीपर्यंत दुपारी जेवायला घरी जाण्याची वेळा होते आणि नंतर जेवून खाऊन सावकाशपणे 2:30 वाजेपर्यंत हळूहळू गडी परत येतात. आता थोडासा वेळ काम झालं की 4 वाजताचा चहा येतो. एक गडी चहा घेऊन येईपर्यंत, चहा पिऊन पान सुपारी खाऊन होईपर्यंत अर्थातच काम बंद. चहा यायचा म्हणजे आधी येणार म्हणून चहा पाणी, साधं पाणी, आणि नंतर आल्यानंतर चहा पिऊन झाला की परत पान खायला लागतं. ही विश्रांती घेण्याची पद्धत आहे मंडळी. काम करता करता विश्रांती. आता कोणी केळीची पानं बांधतो, कोणी किरसुणीसाठी हिर गोळा करतो, कोणी लाकडं बांधतो. जरासं काम होत आहे तोपर्यंत 5:30 वाजले. ड्युटी संपली, चला घरी. हो, दमायला होणारच नाही, इतपतच ते काम करतात. आमचे कामगार, प्रत्येक गडी माणूस मला काही ना काही शिकवून गेली आहेत.
बाबू तरळ, रमेश, सूर्या, दिनकर, दत्तू, शंकर, गुरव, राजका बावकर, किती नावं घ्यावीत हो. आणि ती घ्यायलाच हवीत. त्यांच्याकडून मी सगळे शिकलो. त्यांची कृतज्ञतापूर्वक आठवण करायला नको का. एकदा आमच्या गाड्यानं धड काम केलं नाही एका कामगारानं, उलटं सुलटं करून ठेवलं. आणि त्याच्याबद्दलची तक्रार मी गप्पा मारताना आमच्या एका दिनकर बावकर नावाच्या गाड्याजवळ सांगितली. तो होता दारू पिऊन तर्र झालेला, पण काम उत्तम करीत असे. तो दारू पिऊनच आला होता. म्हणाला, अरे त्याला कळत नाही हे तुला कळत नाही. माझ्या दृष्टीने हे वाक्य सुभाषितासारखं आहे. त्याला कळत नाही हे तुला कळत नाही का. काय डोक्यात राग घालून उपयोग. तो म्हणत असे, समजून उमजून धोका पत्करू नये. एक दारू पिणारा मनुष्य इतका शहाणा असू शकतो. कोणी दुसऱ्याने दारू दिली तर तो म्हणत असे, मी पित नाही, खरं खोटं देव जाणे. तो कशासाठी दारू देईल, त्याचा हेतू काय असेल याचा विचार करायला हवा. आपल्यालाही माणसं अडाणी वाटतात, पण ती दारू पिण्यामागे सुद्धा कारण असतं. मजेत दारू पिणारे गोष्ट वेगळे, आणि दिवसभर जोत धरणारे, सुपारीचा आगर पाडणारे लोक, त्यांना दारू पिण्याशिवाय पर्याय नाही. ते कष्ट केल्याशिवाय कळणार नाहीत. प्रत्यक्षात अंगमेहनत म्हणजे काय ही केल्याशिवाय नाही कळत. त्यांना व्यायाम करावाच लागत नाही. दुसरा एक गडी कुणाजी खावडकर, तो आणि त्याची बायको आमच्याकडे रोज कामाला येत. एकदा त्याला मी विचारलं, अरे तुम्ही दोघंही आमच्याकडे कामाला येता, मग तुझे बैल कोण सांभाळतो. तर मला आमचं बैल तुझ्या कंपाऊंडात घालतो. एकदम प्रामाणिक. म्हणजे तुमच्याच जागेत आमचे बैल जे चरायला पाठवतो आणि तुझ्याकडेच कामाला येतो. अत्यंत प्रामाणिक. लपवा छपवी जरासुद्धा नाही. लपवण्यासारखं ज्याच्याजवळ काही नाही तो खरा दिगंबर. दिशा हेच अंबर, म्हणजेच लपवण्यासारखं काही नाही असा स्वच्छ मनाचा प्रामाणिक मनुष्य म्हणजे दिगंबर नव्हे का. या गड्याकडून हा आध्यात्मिक बोध मला प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला. एक शंकर गुरव नावाचा गडी होता, भालावली गावचा. सांगण्यासारखं म्हणजे हा गाडी आमच्याकडे जवळजवळ 30 वर्ष होता. एकनिष्ठपणे 30 वर्ष एका जागी. नेहमी हसतमुख, जरासुद्धा उर्मटपणा नाही. सर्वाशी कसं जमवून घ्यावं हे या शंकर गुरवकडून शिकावं. शंकरच्या नवजात मुलाला आम्ही त्याच्या घरी रात्री जाऊन, त्या काळी कंदिलाने जाऊन, खूप लांब, वाहनाची सोय नव्हती, चांदीची साखळी त्याच्या कमरेत घातली होती. ही पण आमच्या नानांकडून घेण्यासारखी गोष्ट आहे. आपल्या गाड्याला घरी जाऊन त्याला झालेला मुलगा नवजात कमरेत साखळी घातली आणि 30 वर्ष आमच्याकडे काढली. म्हणून आमच्या नानांनी एका महिन्याचा पगार त्याला बक्षीस दिला होता आणि सांगितलं, तू मजेत मुंबईत जाऊन ये. लोक जीवाची मुंबई करतात, तुला जाता येत नाही, मी स्वतंत्र तुला मुंबईत पाठवतो, ये फिरून. दुसरा गमतीदार गडी म्हणजे सूर्या. म्हणजे सुरेश नाव, त्याचं झालं सूर्या, आणि मग त्याचं आम्ही केलं सूर्या. आमच्याकडे 10-15 वर्ष जास्तच होता. उत्तम भाडेकरी. सुपारी उतरवणं हे अतिशय जोखमीचं काम आहे. सामान्य माणसानं करण्यासारखं कामच नव्हे. भरपूर काम करतो, भरपूर दारू पितो, शिव्या देतो, शिव्या खातो, आणि दुसऱ्या दिवशी त्याच माणसाशी गोड बोलतो. एकदा गंमत काय झाली, त्याने दारूच्या नशेत ना आमच्या अंगणात पाणी ओतलं. आमच्याकडे एक मुलगी होती प्रेमा नावाची. ती म्हणाली, काका इथे पाणी कोणी ओतलं आणि कसं काय ओतलं. सूर्य ऐकत होता, प्यायलाच होता. त्याने पुन्हा एक बादलीवर पाणी आणली आणि अंगणात ओतली. हे बघ म्हणाला, असं पाणी मी ओतलं. पण एक दिवस मी झोपाळ्यावर चिंताक्रांत होऊन बसलो होतो. तेवढ्यात सूर्य आला. म्हणाला, काका असे कपाळाला हात लावून बसू नका. घराचा धारण जर डळमळला तर घर कसं उभं राहील. कुटुंबातल्या प्रेमळ माणसासारखं काळजीपूर्वक या दारुड्याने मला विचारलं. ही घटना साधी आहे, पण अविस्मरणीय आहे. नक्की सुसंस्कृत कोण. हा सूर्या 15-15 दिवस दाढी करत नाही. आणि ही वाडीतले 2 म्हातारे गडीना नेहमी तुळतुळीत दाढी करून असतात. मी त्या सूर्याला विचारलं, अरे ते बघ म्हातारे असून कसे सुद्धा
तरुण माणसासारखे चकचकीत राहतात, चकाचक. सूर्या म्हणाला, त्यांना काम काय आहे दुसरं? उठले की दाढी करायला बसले, उठले की दाढी करायला बसले. आता हातातून काम होत नाही, मग राहतात दाढी करत. दुसरा दत्तू कुंभार. घेण्यासारखी गोष्ट कधीही कुणाला चुकूनसुद्धा उलटून बोलणार नाही आणि सगळ्या कामाची माहिती हातून होईल ते काम सतत करीत राहणार. आणि सगळ्यात असामान्य बुद्धिमत्ता लाभलेला गडी म्हणजे आमचा रमेश बावकर. हा माझा खरा गुरु. अहो, दारूच्या व्यसनात वाया गेला, नाहीतर सगळ्या कामात तरबेज, सगळ्या कामात तरबेज. एकदा काय झालं, नदीला हौर आला होता. नदीच्या पलीकडून आमच्या घरी लाईटच्या तारा आलेल्या आहेत. वादळ झालं, झाडं मोडली, तारा तुटल्या, लाईट गेला. नदीच्या पलीकडून येणाऱ्या तारा तुटल्या म्हटल्यावर हौर थांबल्याशिवाय पलीकडून तारा इकडे आणणार कशा? रमेशने युक्ती सुचवली. काय झालं, आमच्याकडे अगदी बारीक चिवट असा दोरा होता, एकदम चिवट, भरपूर होता. त्या धाग्याला एक दगड बांधला, तो इकडून पलीकडे फेकला. त्या बाजूला एक गडी गेला, त्याने तो दगड आपल्या हातात घेतला आणि तो दोरा ओढून घेतला आणि तो दोरा तिकडे बांधून ठेवला. आता काय केलं, रमेशने इकडून या दोऱ्याला जरा जाड धागा बांधला. हा जाड धागा पलीकडे ओढून घेतला गेला. नंतर त्या धाग्याला बारीक सुम्म कोपरी बांधली, ती पण पलीकडे गेली. नंतर त्या दोरीला मजबूत जाडजूड दोरी बांधली आणि या तऱ्हेनं 4 जाड दोऱ्या आम्ही पलीकडे पाठवल्या आणि 4ही वायर्स एक एक करून इकडे ओढल्या आणि लाईट सुरू झाला. हा रमेश उत्तम वाचक आहे. यानं आमच्या संग्रहालयात घरच्या ज्या घरगुती संग्रह आहे त्या संग्रहातल्या पुस्तकात एक गोष्ट वाचली होती. मुद्दाम सांगतो, एक होता राजा. त्याच्या दृष्टीनं हीन कुळातला एक मुलगा त्याच्या राजकन्याला आवडला. त्यानं तिला उंच मनोऱ्यात अगदी वरच्या खोलीत नजर कैदेत ठेवलं. एक रात्री काय झालं, तिचा प्रियकर खाली आला. त्याने एक मुंगी पकडली, तिच्या नाकाला मधाचं बोट लावलं आणि तिच्या पायाला बारीक दोरा बांधला आणि तिला मनोऱ्यावर सोडली. मधाच्या वासामुळे ती मुंगी तो दोरा घेऊन वर गेली. राजकन्येनं दोरा वर बांधून ठेवला आणि या धाग्याला दोरी बांधून तो मुलगा वर गेला आणि राजकन्येसह खाली आला, तिला घेऊन गेला. सर्वसाधारणपणे वाचक गोष्टी वाचतात आणि विसरतात, पण या कथेतलं वाचलेली युक्ती प्रत्यक्षात उपयोगात आणून रमेशनं आमचा लाईट सुरू केला. उत्तम बुद्धिमत्ता कुसंगतीनं कशी वाया जाते याचं हे उत्तम उदाहरण. आणि असं होऊ नये यासाठी जपायला हवं, हा बोध या माझ्या असल्या गड्यांकडून शिकायला मिळाला. आपल्या मुलांना संगत कुणाची आहे इकडे आपलं लक्ष हवं. एक राजका बावकर नावाचा गडी होता. तो आमच्या वडिलांचा एवढा लाडका होता, स्वभाव छान, काम उत्तम, की त्याच्याशिवाय माझ्या वडिलांचं पान हलत नसे. कुठल्याही कामात राजका बावकर पहिल्यांदा. दुसरा बाबू तरड. याच्या घरातली सगळी माणसं आमच्याकडे 4 पिढ्या राबली, 4 पिढ्या. एकमेकांचं देणं घेणं काहीही नाही. नाहीतर एकेकाळी प्रथाच होती, किरकोळ रक्कम कर्जाऊ द्यायची लग्नात वगैरे आणि पिढ्यानपिढ्या काम करून घ्यायचं. असं नाही, आमचं एकमेकांचं देणं घेणं काहीही नाही. तरीसुद्धा 4-5, आज 5वी पिढीसुद्धा आमच्याकडेच काम करते आहे आणि आम्ही घरच्या माणसांसारखं त्यांना वागवतो. आणि खरा गुरु, पहिला गुरु कोण? हो, अर्थातच आई. आई. सुरुवात वडिलांपासून केली आणि आईवर थांबणार आहे. माझ्या मामानी आपल्या बहिणींना एकदा प्रत्येकी भरपूर पैसे दिले. घरी पैसे घेऊन डॉक्टर विनायक आमच्या घरी आले. पाकिटात काय होतं आम्हाला माहीत नाही. रात्री पाकिट उघडल्यावर बघितलं, बरीच मोठी रक्कम होती. माझ्या आईनं ते सगळे पैसे माझ्याजवळ सकाळी दिले आणि सांगितलं, हे पैसे मामांना परत नेऊन दे आणि निरोप सांग. असे पैसे आम्हाला नकोत. कधी गरज लागेल तेव्हा आम्ही तुझ्याजवळ मागू आणि तुझ्याजवळ असले तर उसने दे. तिने मोह या विकारावर नियंत्रण मिळवलं होतं. अखेरची 2 वर्ष सोडली
तर आमच्या आईनं विश्रांती घेतलेली कधी दिसलीच नाही. जेवण झाल्याबरोबर आई काजूच्या बागेत जात असे. दुपारी 1:30 वाजता पान पातेरा बाजूला करायचा आणि काजू बी गोळा करीत असे. आणि त्यामुळे चोरांना वचक होता, केव्हा कुठून माझी आई येईल याचा काही नेम नव्हता. आणि वयाच्या 10व्या वर्षापासूनच आई स्वयंपाक करत होती. तिची आई त्यावेळी गेली होती 10व्या वर्षी, आणि ती जी जबाबदारी पडली ती शेवटपर्यंतच. आई म्हणत असे, अक्कल होती पण उपयोग झाला नाही. आई हा अनेक स्त्रियांप्रमाणे समर्पणाचा एक नमुना होता. आईने स्वयंपाक कधी मोजून मापून केला नाही, तरीसुद्धा पदार्थ कधीच बिघडला नाही. आई संध्याकाळी कसली ना कसली पोथी वाचत असे. मी मुद्दाम एकदा गंमत केली, कशासाठी पोथी वाचतेस, काय उपयोग? आई म्हणाली, निदान तेवढा वेळ मी वाईट तरी काही करत नाही ना, हा फायदा काय कमी आहे? आमचा मुलगा ओंकार शिक्षणासाठी खरगपूरला होता. त्याचवेळी आमची आई आजारी पडली. वय झालं होतं, अशक्तपणा होता. त्याच आजारात तिचं निधन झालं. पण त्या अखेरच्या दिवसातसुद्धा आई सांगत होती, मला भेटण्यासाठी ओंकारला बोलावू नका. तो फार मोठा होणार आहे. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ हा बोध या बोलण्यात होता. ओंकार खरोखरच फार मोठा झाला. गेट परीक्षेत संबंध भारतात देशात पहिला आला. असे होते माझे गुरु, असे होते माझे शिक्षक. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः.